तर रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या ट्रॅव्हलर संकेत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, तुम्ही यूट्यूबचा थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की हा कुठेतरी आज फिरायला गेलेला होता. तर मंडळी, आज आपण निघलेलो आहे अहिल्यानगरपासून असणारे 146 किलोमीटर अंतरावरील हरिश्चंद्रगड इथे. तर मंडळी, त्यासाठी लवकर उठून सकाळी आवरून सुप्याकडे निघालो होतो. तुम्ही म्हणत असताना सुप्याला कायला चालला, तर याला तर हरिश्चंद्रगडला जायचं आहे. तर मंडळींना आपले काय मित्र सुप्यात येऊन काही थांबलेले होते, तर त्यासाठी सुप्याला जाणं आपल्याला गरजेचंच होतं. मग सुप्यात आल्यानंतर समजलं तर काय पोरं आले होते, काय पोरं यायचं राहिले होते. मग काय शेजारीच असणार एका टपरी जाऊन थांबलो. मग म्हणलं त्यांना कॉल करून बघा यायचं का काय. कॉल करून पाहिलं तर त्यांचं काही नियोजन नव्हतं. मग म्हणलं चला आपलं गाडी काढून निघावं. चैत्याला बसवलो निघालो. तर चैत्या म्हणलं माझं जर्किंग घरीच राहिलं, चल भाऊ घरी. मग घरी गेलो त्याच्या. मग तो आला जर्किंग घेऊन बाहेर. म्हणलं काय सकाळी काय तो काय डोक्यात नव्हतं काय, म्हणलं जर्किंग घ्यायचं. पाऊस चालला एवढा एक. तर चैत्याला बसवलं, म्हणलं चल लेट झालंय. मग पारनेरमध्ये आलो. पारनेरमध्ये असणार एका रस्त्याचं कडायला पेट्रोल टाकलं भाऊ. म्हणलं नको पुढं जाऊन बंद पडायला, नाही का. तर तुम्ही पाहू शकता पारनेरपासून पुढं निघाल्यानंतर वातावरण किती भारी झालं होतं. सकाळ पाऊसच चालू होता आणि थोडं धुकं पण होतं. तर व्ह्यू एक नंबर दिसत होता समोर, पाहू शकता. तर आज काय भिजायचं डोक्यातच होतं. मग म्हणलं चला जे होईल ते होईल, आज काय भिजणारच आहे आपण, यसं बी तसं बी. तर निघालो हो. तर तुम्ही म्हणत अजून हे कोणत्या मार्गे चाललं, तर मित्रांनो आम्ही सगळे जोडीदार सगळे सुप्यात जमलो. सुप्यातून मग पारनेर मार्गे टाकळी डोकेश्वर मार्गे गेलो. आपलं कल्याण हवे लागतो पुढं जाऊन, त्या मार्गाने गेलो आम्ही. रस्त्याच गाड्यात पुढं 4 जण उभे दिसले. म्हणलं काय विचार करीत असतील मग एवढ्या पावसात. तर काय असून त्यांचं काय आपल्याला काय माहीत नाही. थोडं पुढं आल्यानंतर पाहू शकता एक डाव्या बाजूलाच आहे ना आपलं दर्याबाई पाडळीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. हे पहा हो गे रस्ता आहे ना, दर्याबाई पाडळी जातो, शॉर्टकट येतो. पारनेरवरून जाऊ आपण टाकळी डोकेश्वरला जातो ना, तेव्हा एक घाट लागतो बरं का. तर त्या घाटाचं सांगायचं झालं तर आम्ही 10वीला असताना एक शैक्षणिक सहल निघायची पहा आपली. तर शैक्षणिक सहल जेव्हा निघायची ना, दर्याबाई पाडळीला जायचे कधीमध्ये, तर याच घाटातून जायचो आम्ही. तर हे घाट पाहिलं सरचं लगेच लक्षात आलं बरं का मला. मग टाकळी डोकेश्वरमध्ये आलो. टाकळी डोकेश्वर आल्यानंतर पोरं म्हणले व काय सकाळ धरून काय चहा पाणी काय नाश्ता पण नाही केलेला म्हणलं. तर म्हणलं चला एखादं रस्त्याच काढायला एखादं हॉटेल उघडं असलं तर तिथं जाऊन नाश्ता करू. तर रस्त्याच काढायला एका हॉटेल दिसलं, बासुंदी चहा आणि स्नॅक म्हणून आहे. तर गेलो. तर त्यांनी पोहे केलेलं होतं. मग पोरं म्हणले आपण पोहेच घेऊ. पोहे संग मग चहाची बी ऑर्डर दिली. चहा बी आला, आपला चहा बी घेतला. मग चहा पोहे करून आपलं प्रवासाला सुरुवात केली. तर तुम्ही पाहू शकता कल्याण हायवेचं रस्त्याचं काम चालू आहे. सिमेंट रस्ता आता चालू झालेला आहे. म्हणजे एका बाजून चालू आहे, दुसऱ्या बाजून काम चालू आहे. तर मंडळी, हरिश्चंद्रगडविषयी सांगायचं झालं तर हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला तसेच लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशनसुद्धा आहे. तर तुम्हाला कधी ट्रेकिंग करायचं झालं तर महाराष्ट्रात ज्यादातर लोक आहे ना आपल्या हरिश्चंद्रगडासाठीच येतात. तर आम्ही जेव्हा गेलो ना तिथंसुद्धा अनेक प्रकारचे ट्रेकिंग करणारे लोक आले होते. तसेच हरिश्चंद्रगडावरील कोकण कडा आहे नैसर्गिक सौंदर्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तर लांबून लोक ते नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. तर तुम्ही तिथं गेलं तर तुम्हाला तिथं रिव्हर्स वॉटरफॉल पाहायला भेटेल. तसेच डोंगरावर ज्यादा प्रमाण तर धुकेच आहेत. तर 2-3 मीटरच्या अंतरावरील सुद्धा माणूस लवकर काही दिसत नाही. तर तुम्हाला पुढं ते व्हिडिओमध्ये दिसणारच आहे, तुम्ही पुढं पाहू शकता. तर थोडं पुढं आल्यानंतर आहे ना पाऊस थोडा उघडलेला होता. तर पाऊस उघडल्यामुळं आहे ना पुढं पाहू शकता वातावरण किती भारी झालं होतं आपलं. आणि त्याच वातावरणात आपल्या मराठी माणसाचा असणारी शान म्हणजेच आपला भगवा झेंडा किती भारी फडकत दिसत आहे. तर तुम्ही पाहू शकता मागे भगव्या झेंड्याच्या मागे पाहू शकता असं ब्लॅक क्लाउड आलेले, क्लाउड म्हणजे ढग, त्यामुळे आपला भगवा झेंडा असा उठून दिसत आहे. व्हिडिओ शूटिंगच्या नादात आपण फार पुढं आल्यामुळं मित्रांसाठी थांबलो आहे आळे फाट्यामध्ये. तर मागून मित्र कधीच कधी आले, मग त्यांना घेऊन आम्ही आळे फाट्यावरून निघालो.
मी म्हणत असं नाही आळे फाटेल कायले गेलं, तर मंडळी आम्ही रस्ता चुकण्यामुळे त्याच रस्त्याने पुढं आलो. मग ओतूरमधून एक शॉर्टकट होता ब्राह्मणवाड्या जाण्यासाठी. मग ब्राह्मणवाड्यावरून सरळ तसं आपण कोथरूड मार्गे डायरेक्ट पाचनायला सुद्धा जाऊ शकतो. ब्राह्मणवाड्याला जाण्यासाठी ओतूरच्या बस स्टँड शेजारूनच एक रस्ता आहे. थोडा स्टार्टिंग थोडा कच्चा आहे. थोडं पुढं आल्यानंतर एक वन वे म्हणायला झालं तर थोडं पुढं आल्यानंतर पाहू शकता डोंगराचं व्ह्यू किती भारी आहे. आणि सगळं वन वे असल्यामुळं आम्ही मग गाडीचं वेग वाढवलं म्हणलं, तसं काय आपलं जाण्याला लेट होईल त्यामुळं थोडं फास्ट निघालो. तर पाहू शकता समोरसुद्धा काही गाडी वरून आलेल्या होत्या, वरून म्हणजे आपल्या हरिश्चंद्रगडावरून. तर थोडं वरती आल्यानंतर आहे ना एका दरीत आहे ना आम्हाला छोटासा वॉटरफॉल दिसला. तर त्याचं थोडं व्हिडिओ शूटिंग केलं, तुम्ही पाहू शकता. आपल्यासारखे बरेच पर्यटक हरिश्चंद्रगडासाठी निघालेले होते. ते पण रस्ता चुकलेलेच असू शकतो. आम्हाला विचारित होतं रस्ता कसं जायचं आहे कसं नाही. मग थोडं पुढं आल्यानंतर कोथरूडमध्ये पोरं म्हणले काय तर नाश्ता करू, परत एकदा भूक लागली. नाश्ता करून निघाल्यानंतर आम्हाला एक छोटासा व्ह्यू दिसला, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, पाहू शकता. पोरं लगेच म्हणले गाड्या लावा साईडला, आपले पहिल्यांदा फोटो काढून घ्या. मग फोटो बिटो काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर डोंगर सगळं धुका बिका आलं होतं. आणि जवळच हे सगळी भाताची शेती बरं का. तर मंडळीतून ज्यांनी ज्यांनी भाताची शेती केलेली आहे त्यांनी कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हरिश्चंद्रगडाला येताना तुम्हाला रस्त्याच काढायला मोठ्या प्रमाणात शेती केलेली दिसेल. आणि लोक ज्यादातर हे शेती भाताचीच करीतात. तर तुम्हाला एक समोर एक वॉटरफॉल दिसतंय, असे वॉटरफॉल अनेक आहेत रस्त्याच्या कड्याने. थोडं मग पोरं म्हणले फोटो काढा. हे बघा आमचा गडी कसा फोटो काढतोय. फोटो बिटो झाल्यानंतर मग पुढं निघायला सुरुवात केली. पुढं हरिश्चंद्रगडासाठी जाताना एक टोल नाका लागतो, तुम्ही पाहू शकता. तिथं 250 रुपये घेतले व आमचे 3 गाडीचे. तर मंडळी आमच्याकडे 5 रुपये कमी होते, तर यांनी ना आम्हाला हेडफोन ठेवायला लावले. म्हणले ते 5 रुपये आणून द्या तरी घेऊन जा. रस्त्याच कडाने एक परत एक बांधारा दिसला. बांधाऱ्याचा व्ह्यू पाहू शकता, पूर्ण भरून चाललेला होता. तर पोरं म्हणले भाऊ इथं बी सुद्धा फोटो काढे. मग काय फोटो काढण्यासाठी थांबलो. आमच्यातलं एका गाडीचं पेट्रोल संपल्यामुळे मग पेट्रोल आणायला गेलो, पेट्रोल टाकलं आणि आलो हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. गाडी पार करून चढायला सुरुवात केली मित्रांनो. मंडळीनं मी पहिल्यांदाच कोणत्या तरी गाड्याची ट्रॅकिंग करीत होतो, त्यामुळं थोडा एक्साइटमेंट जातच होती माझ्यात. तुम्हाला वरती जाऊन ताण लागली किंवा भूक लागली तर तुम्ही रस्त्याच्या बाजूला असे छोट्या छोट्या टपरे केलेले आहेत, तर तुम्ही तिथून घेऊन खाऊ शकता. तर मंडळी इथे तुम्हाला एक सांगा झालं तरी इथं ऑनलाईन चालत नाही आहे, तर कृपया करून तुम्ही ना कॅश घेऊन जा. आमचे इतके हाल झालेले आहेत का आता तुम्हाला काय सांगू. तर मंडळीनं तुम्हाला दाखवतो तिथं जायचं होतं आपल्याला अजून वरती. तिथून आम्ही थोडा रस्ता चुकल्यामुळं आम्हाला वरती चढायला थोडं लेट झालं होतं. 1:30 वाजले ते पार सकाळी 7:30ला निघून सुद्धा. तर काय मी पर्यटक घरी निघाले होते आपले देवाचे दर्शन घेऊन. आतमधली गर्दी कमी होतं आम्ही थोडा वेळ बाहेर उभं राहिलो आणि मग दर्शनासाठी आतमध्ये. हेच ते केदारेश्वर गुहेतील शिवलिंग आहे जे पाण्याने वेढलेले आहे. आणि मंदिराच्या 4 स्तंभापैकी एकच स्तंभ आता सध्या शिल्लक आहे. तर त्याचं असं म्हणलं तर हा स्तंभ जर पडला तर कलियुगाचा अंत निश्चित आहे. तर मंडळींना अशा प्रकारे दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो. तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब